नमस्कार. अष्टावक्र गीता निरूपण मालिकेतील आज हा 12वा भाग. मागच्या भागात आपण 70 श्लोकापर्यंत पाहिलं. आज आपण 71व्या श्लोकापासून सुरुवात करणार आहे. अष्टावक्र जनकाला या श्लोकांमध्ये किंवा मागच्या श्लोकापासून सांगतायत की तू स्थिरचित्त झालेला वाटतोयस, पण तरी अजूनही काय कमतरता आहे ते त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करताय. श्लोक क्रमांक 71. महोदधीरवाहं स प्रपंचे विचिसन्निभा इति ज्ञानम तथैतस्य न त्यागो न ग्रहो लया. अर्थ: मी महासागराप्रमाणे असून हा संसार त्यावरील लाटांप्रमाणे आहे हे जाणणे हेच ज्ञान होय. म्हणून आता या संसाराला त्याग, ग्रहण आणि नाश यांचं कारणच नाही. समुद्रावर लाटा निर्माण होतात, तेथे सरकतात, खेळतात आणि शेवटी समुद्रातच संपून जातात. समुद्राशिवाय लाटा कशा निर्माण होणार आणि समुद्रापासून त्या वेगळ्याही कशा होणार? आणि लाटा संपल्या तरी समुद्र आहे तसाच राहतो ही आपण पाहू शकतो. समुद्राच्या लाटा असतात, लाटांचा समुद्र नसतो. लाटा व सागरांचे उदाहरण देऊन अष्टावक्र संसार व आत्मतत्व यांचा संबंध जनकाला समजावून देत आहेत. आत्मा सागराप्रमाणे विशाल व अमर्याद आहे. सागरावर जशा लहरी उत्पन्न व्हाव्यात तसा हा सर्व संसार आत्म्याच्या ठाईच भासमान होतो. एकाच विशाल सागरात असंख्य लहरी निर्माण होतात, थोडा काळ राहतात आणि शेवटी त्या सागरातच विलीन होतात. त्याचप्रमाणे आत्मतत्वातून सकल सृष्टी व असंख्य प्राणीमात्र निर्माण होतात, नांदतात आणि शेवटी आत्मतत्वाचंच लय पावतात. सागराशिवाय लहरी होऊ शकत नाहीत आणि आत्मतत्वातून विश्वप्रपंच होऊ शकत नाही. लाटा आणि संसार क्षणिक व नाशवंत आहे, तर सागर आणि आत्मतत्व चिरंतन अविनाशी आहे. हे जाणणे म्हणजे सत्यज्ञान प्राप्ती होणे होय. आणि हे ज्ञान मिळाल्यावर मग ज्ञाता साक्षी स्वरूप होऊन त्याची ग्रहणाची आणि त्यागाची कशाचीच आकांक्षा उरत नाही, कारण तो मुक्तावस्थेलाच प्राप्त झालेला असतो. श्लोक क्रमांक 72. अहम स शुक्तिसंगाशो रूपवद्विश्वकल्पना इति ज्ञानम तथैतस्य न त्यागो न ग्रहो लया. अर्थ: मी शिंपल्याप्रमाणे असून तेथे होणाऱ्या रूपाच्या भासाप्रमाणे हे विश्व आहे. हे सत्यज्ञान होय. म्हणून या विश्वाचा त्याग, ग्रहण किंवा नाश यांची आपल्याला आवश्यकताच नाही. परमार्थाचे विवरण करताना दोरी आणि साप, सागर व लाटा, आकाश आणि घटाकाश याचप्रमाणे शिंपला आणि चांदी हे नेहमी दिले जाणारे उदाहरण आहे. यापूर्वीच्याही काही भागात आपण हे उदाहरण पाहिलेलंही आहे. खऱ्या गोष्टीऐवजी भीतीने, भ्रमाने, अज्ञानाने तिच्या जागी दुसऱ्याच गोष्टीचा भास होऊन माणूस त्या भासालाच बळी पडतो. समर्थ रामदास अशा भासाचे उदाहरण देताना म्हणतात, वाजे पाऊल आपुले म्हणे मागे कोण आले. माणसाला आपल्याच पावलाचा आवाज ऐकू येतो, त्याला वाटतं दुसरा कोणतरी आलाय. तसाच हा आभास आहे. मात्र जेव्हा खरे ज्ञान होते तेव्हा हा आभास आणि भ्रम मोडून पडतो. चांदण्यामध्ये चंद्रकिरणांनी प्रकाशमान झालेल्या समुद्र किनाऱ्यावरील शिंपला चमकू लागला की पाहणाऱ्याला त्या शिंपल्या जागी चांदीत असल्याचा भास होतो. पण चंद्र मावळून असमंत सूर्यप्रकाशाने उजळला की ती चांदीत असून शिंपला हे समजते आणि भास आभास आणि भ्रम संपून जातो. त्याचप्रमाणे अंतरातला ज्ञानसूर्य प्रकाशला की आत्मस्वरूप हेच खरे आहे, त्यावर उठणाऱ्या लहरीमधूनच या विश्वाचा भास होत आहे हे प्रत्ययास येते. शिंपला खरा आणि चांदीचा भास खोटा, त्याचप्रमाणे आत्मतत्व खरे आणि सृष्टीरूप संसार भ्रमाचा म्हणून खोटा हे सत्यज्ञान त्याला होते. अष्टावक्र म्हणतात की हे ज्ञान झाल्यावर मग त्या खोट्या विश्वाचे काय करायचे हा प्रश्न शिल्लक उरत नाही. त्यात वावरलो काय, त्याचा त्याग केला काय किंवा ते नष्ट झाले काय. ज्ञात्याच्या दृष्टीने हे सर्व सारखेच असून किंवा असून नसल्यासारखेच आहे, कारण तो ज्ञान झाल्या क्षणीच मुक्त झालेला आहे. श्लोक क्रमांक 73. अहं वा सर्वभूतेषु सर्वभूतान्यथो मयि इति ज्ञानम तथैतस्य न त्यागो न ग्रहो लया. अर्थ: खरोखर सर्व प्राणीमात्रामध्ये मी आहे व म्हणून माझ्यातही सर्व भूतमात्र आहेतच हे ज्ञान होय. ते ज्ञान झाल्यावर
मग मी या विश्वाचा त्याग किंवा स्वीकार किंवा नाश कशाला करू. मागच्या श्लोकातलाच विचार अष्टावक्र पुढे घेऊन जात आहे. अद्वैत तत्वज्ञानाचे मुख्य सूत्र म्हणजे एक परमतत्व किंवा परमात्मा प्रत्येकामध्ये अंशरूपाने आहे हे होय. अद्वैत ज्ञान स्पष्ट करणाऱ्या या 4 श्लोकांच्या समुच्चयातील हा शेवटचा श्लोक आहे. या 4ही श्लोकांचा दुसरा चरण एकच आहे, म्हणजे इति ज्ञानम तथैवस्य न त्यागो न ग्रहोदया हाच आहे. त्यामध्ये अष्टावक्र ऋषींनी हेच ज्ञान होय, म्हणून ते झाल्यावर स्वीकार, त्याग किंवा नाश या क्रिया संभवतही नाहीत, कारण ते करायला काही शिल्लकच उरत नाही असे सांगितले आहे. जनकाला आपण ज्ञानी झालोच आहोत असे वाटू लागले होते. प्रत्यक्षात मात्र तो प्रगत झाला होता, पण अद्याप ज्ञानी व्हावायचा होता. तेव्हा त्याला खरे ज्ञान कोणते आणि ते प्राप्त झाल्यावर ज्ञानी पुरुषाची धारणा कशी बनते हे समजावून देणाऱ्या अष्टावक्रांच्या संभाषणातील हा शेवटचा श्लोक आहे. त्यांची वचने आपणास कशी समजली आहेत ते पुढील श्लोकापासून जनक सांगायला सुरुवात करतोय. एकच परमात्मा सर्वत्र आहे, माझ्यामध्ये तो आहे आणि सर्व भूतमात्रांमध्येही तो आहे. म्हणून सर्व भूतमात्रांमध्ये मीच म्हणजे माझाच आत्मा आहे आणि उलट दिशेने विचार केला तर सर्व चराचर सृष्टी माझ्या ठायी स्थित आहे हे जाणणे हेच खरे ज्ञान होय. असे ज्याने जाणले तो कशाचा बरे त्याग करील किंवा स्वीकार करील, किंवा हे निर्माण झाले किंवा नष्ट झाले असं तरी त्याला कसं म्हणता येईल. माझ्यात आणि सर्वत्रात एकच परमात्मत्व आहे हे जाणणे म्हणजेच मुक्ती होय असे सांगून अष्टावक्र आता जनकाकडून त्याच्या प्रचितीची अपेक्षा करत आहेत. आता जनक अष्टावक्रांना त्यांच्या या उपदेशानंतर आपलं मनोगत व्यक्त करतो. श्लोक क्रमांक 74. जनक उवाच मय्यानंत महाबौधो विश्वपोत इतस्ततः भ्रमती स्वांतवातेन न ममास्य सहिष्णुता. अर्थ, जनक म्हणाला, अनंत सागराप्रमाणे असणाऱ्या माझ्या ठाई ही विश्वनौका स्वाभाविक उठणाऱ्या वाऱ्याने इतस्ततः जात आहे, परंतु त्यामुळे मी अस्वस्थ होत नाही. अष्टावक्र ऋषींनी आत्मज्ञान झाले असे वाटणे आणि प्रत्यक्षात आत्मज्ञान प्राप्त होणे यातील फरक स्पष्ट केल्यावर आता जनकाला त्याच्या उपदेशांची प्रचिती आली आहे. तो अंतर्मुख होऊन आत्मनिरीक्षण करू लागल्यावर त्याच्याही हे लक्षात आले की आतापर्यंत आपण मायेच्या तावडीतून पूर्णपणे सुटलेले नव्हतो. आत्मतत्वाचे ज्ञान आपल्यामध्ये मुरलेले नव्हते. आपल्या घरामध्ये महिला गुलाबजाम करतात, तो पाकात मुरत ठेवतात. पूर्ण मुरण्यापूर्वी त्याचा बाहेरचा थर मधुर असतो, पण अंतस्तर मात्र कोरडाच असतो. गुलाबजाम जेव्हा पूर्णपणे मुरेल तेव्हाच तो पाक आतमध्ये जातो आणि तो गुलाबजाम आत व बाहेर सर्वत्र मधुर होतो. त्याचप्रमाणे पूर्वी जनकाची स्थिती अशी अधमुरी होते. त्यानंतरच्या उपदेशाने आत्मज्ञान आता आतपर्यंत झिरपले आहे. त्यामुळे आलेली आत्मप्रचिती आता जनक आपल्या गुरूंना म्हणजे अष्टावक्रांना सांगत आहे. तो म्हणतो की मी म्हणजे आत्मा विशाल अशा सागराप्रमाणे आहे. सागरावर ज्याप्रमाणे वादळात सापडल्यावर ज्या झलकावे खाते तर कधी फुटून सागर तळाशी बुडते, त्याचप्रमाणे आत्मस्वरूपावर होणाऱ्या ऐहिक आघाताने ही सृष्टी उत्पन्न होते, नांदते आणि नाश पावते. पण सागर जसा शांतच असतो त्याचप्रमाणे या विश्वपसाऱ्यात ही आत्मज्ञान झाल्यामुळे मी कधीही अधीर अस्वस्थ होत नाही. उलट त्यापासून मी सदैव अलिप्त आणि तटस्थच असतो. आत्मज्ञानाने येणारी ही साक्षी अवस्था हीच मुक्ती आहे ना. श्लोक क्रमांक 75. मय्यनंत महाबौधो जगद्विची स्वभावावता उदे तू वास्त माया तू नमे वृद्धिर नचक्षिती. अर्थ, अगाध सागराप्रमाणे असणाऱ्या माया ठाई विश्वरूपी लाटा स्वाभाविकपणे उत्पन्न होतात आणि नष्ट होतात, पण त्यामुळे माझी वाढ किंवा घट ही होत नाही. मागील श्लोकाप्रमाणे ज्या श्लोकातील जनक आपली आत्मस्थिती स्पष्ट करण्यासाठी महासागराचेच उदाहरण घेत आहे. महासागर आपण पाहिला तर स्वाभाविकपणे इतस्ततः वाहणाऱ्या वाऱ्यामुळे त्याच्या पाण्यावर लाटा उत्पन्न होतात. वाऱ्याच्या जोरामुळे त्यांचा आकार कधी लहान तर कधी मोठा असतो. भरतीच्या वेळी त्या किनाऱ्याकडे धावतात, तर ओहोटी असेल तेव्हा किनाऱ्याकडून सागराकडे परत झेपावू लागतात. त्यांचा जोर संपला की आपोआप त्या सागरात विरुनी जातात. त्या लाटा सागराच्या पाण्यापासून उत्पन्न होतात
व ओसरताना त्यांचे पाणी पुन्हा सागरातच विलीन होऊन जाते. त्या लाटांमध्ये पाण्याशिवाय काहीही नसते आणि अशा लाटा उत्पन्न झाल्या म्हणून सागराची वाढ होत नाही किंवा ओसरल्या तरी त्याला क्षितीही पोचत नाही. जनक म्हणतो की माझ्या आत्मतत्वाच्या ठायी संसाररूपी लाटा निर्माण होतात. त्यांचे होणे हे जडसंबंधी असल्याने स्वाभाविकच आहे. तशाच त्या नष्टही होतात. या सर्व विश्वामध्ये चराचर व्यापून आत्मतत्वच भरलेले आहे. म्हणून लाटांमध्ये असे पाणी तसेच हे विश्वव्यापी आत्मतत्व आहे. पण लाटाप्रमाणे विश्वही क्षणभंगूरच आहे. त्या विश्वसंयोगाने माझे आत्मतत्व वृद्धी किंवा क्षिती काहीच फरक पडत नाही, कारण ते सदैवच सर्वव्यापी, विशाल व अविनाश आहे. त्याची वाढ किंवा घट होणे हे केवळ किंवा नाश होणे हे सुद्धा केवळ असंभव आहे. श्लोक क्रमांक 76. मय्यनंत महाबौधो विश्वम नाम विकल्पना अतिशांतो निराकार एतदेवाहमास्थितः. अर्थ: सागराप्रमाणे अनंत असलेल्या माझ्या ठाई लाटांप्रमाणेच विश्व नावाची भ्रामक कल्पना आहे. वास्तविक मी प्रशांत निराकार असून सदैव आहे तसाच स्थिर आहे. सागराच्या केवळ तीरावर राहणाऱ्या माणसाला विचारले की सागर कसा असतो, तर तो मनामध्ये सागराची आजपर्यंत असलेली सर्व रूपे आठवेल. त्याला भरतीच्या लाटा, ओहोटीच्या लाटा, वादळामध्ये उठणाऱ्या प्रचंड लाटा आठवतील. तो सांगेल की सागर म्हणजे पाण्याचा मोठा साठा असून त्यात सदैव लाटा उठत असतात. पण ज्याने सागरामध्ये आजपर्यंत खोलवर प्रवास केला असेल तो सांगेल की सागर शांत जलाशय असतो. त्याचा पैलपार लागणे मुश्किल असते. लाटा केवळ काठावरच असतात. मात्र मूळ स्वरूपाशी सागराच्या आत गेल्यानंतर त्यांचा मागमूसही शिल्लक राहत नाही. जनक म्हणून सागराचेच उदाहरण पुढे चालून सांगत आहे की मी म्हणजे आत्मतत्व एखाद्या महासागराप्रमाणे अनंत विशाल आहे. जे या तत्वापर्यंत पोचत नाहीत अशांनाच या आत्मतत्वाच्या ठायी विश्वाचा भास असतो. ज्यांनी सत्य ज्ञानाचा मार्ग धरला आणि बाह्य उपाधींचे कुंपण तोडून केंद्रस्थानीचे आत्मस्वरूप गाठले त्यांनाच ही विश्वकल्पना भ्रामक अतएव असत्य आहे हे जाणवू शकेल. सागराच्या आतपर्यंत जो जाईल त्यालाच सागर शांत हे समजेल. त्याचप्रमाणे आत्मतत्वापर्यंत जो पोचेल त्यालाच हे विश्व हे केवळ भ्रांतीमूलक आहे हे लक्षात येईल. श्लोक क्रमांक 77. नात्मा भावेषु नो भावस्तत्रान्नते निरंजने इत्यसक्तो स्पृहा शांत एतदेवाहमास्थितः. अर्थ: वस्तुजातामध्ये आत्मतत्व नाही आणि विशाल व निरंजन आत्मतत्वाच्या ठायी वस्तू मात्र असणे शक्य नाही. म्हणूनच आत्मतत्व निरासक्त, निस्पृह, शांत व सनातन असून त्या आत्मतत्वाशी मीही तद्रूपच आहे. समग्र अष्टावक्र गीता परमोच्च कोटीची मानली जाते, कारण त्यामध्ये परमार्थाचे गहन गुणतत्व परखडपणे मानलेले आहे. तर्कशास्त्र, शास्त्रीय पद्धती या सर्वांचा वापर करून निखळ सत्य निर्लेप रीतीने मांडण्याची अष्टावक्र ऋषींची शैली अनुपमेय आहे. त्यामध्ये बुद्धीला धक्का देण्याचे तंत्रही त्यांनी कधीकधी प्रभावी रीतीने वापरले आहे. सर्वत्र आत्मतत्व भरलेले आहे असे प्रतिपादन करता करता या श्लोकात त्याच्या बरोबर उलट विचार आहे असे वरवर पाहण्याला वाटून तो गोंधळात पडेल. पण त्याने खोल विचार केला की मग त्यात विरोधाभास नाही हे त्याला समजू शकेल. आत्मा एकदेशी नाही, त्यामुळे तो सृष्टीमध्ये वेगवेगळ्या वस्तुरूपात राहिला आहे असे म्हणता येणार नाही. आणि हे विश्व आत्म्यात आहे म्हणावे तर ते त्यापासून वेगळे काढून दाखवता येणार नाही. जनक सांगतो की वस्तुमात्रांच्या ठिकाणी पदार्थ असणे शक्य नाही, कारण आत्मा निरासक्त, शांत आणि निस्पृह आहे. आणि मी म्हणजे हे आत्मतत्व आहे या सांगण्याचा सखोल अर्थ हाच की आत्मतत्व आणि केवळ आत्मतत्वच आहे, त्याशिवाय काहीही नाही. त्याशिवाय इतर जे सर्व विश्वामध्ये वाटते ते केवळ मायारूप, अतम एव भ्रममूलक, खोटे व आभासात्मक आहे. श्लोक क्रमांक 78. अहो चिन्मात्रमेवाहमिद्र जालोपम जगत माफ करा अहो चिन्मात्रे मावहमिद्र जालोपम जगत अथो मम कथम कुत्र हेयोपादेय कल्पना. अर्थ:
अहो मी केवळ ज्ञानस्वरूप असून जग मायाजालाप्रमाणे आहे, तेव्हा मला ग्रहण आणि त्याग यांची कोठे व कशी कल्पना असणार? ग्रहण म्हणजे ज्ञान होणे किंवा एखादी वस्तूचा स्वीकार करणे, त्याग म्हणजे ती वस्तूचा त्याग करणे. अष्टावक्रांनी सांगितलेल्या निकषावर आपले ज्ञान घासून पाहिल्यावर आलेली प्रचिती सांगणाऱ्या जनकाचा हा त्यातील शेवटचा सारभूत श्लोक आहे. पहिल्या 3 श्लोकात त्याने महासागराची व आत्म्याची साम्यता दाखवून दिली. चौथ्या श्लोकात विश्वात केवळ आत्मतत्वच आहे हे प्रतिपादन केले आणि आता या श्लोकात जग हे एखाद्या जादूगाराने उभा केलेल्या मायाजालाप्रमाणे असून आत्मा केवळ निरंजन ज्ञानस्वरूप आहे असे तो सांगत आहे. मुळामध्ये अस्तित्वात नसलेली वस्तू आहे असा भास होणे म्हणजेच मायाजाल होय. आपण पाहिले की जादूगार मंडळी नजरबंदी किंवा हिप्नॉटिझमच्या सहाय्याने जादूच्या प्रयोगात मायाजालाचा भ्रम निर्माण करतात. एखादा मनुष्य घेऊन त्याला कापलेलं दाखवतात, हातातून रुमाल, रुमालातून बदक, बंदरातून कबूतर काही काढलेलं दाखवतात. त्याचप्रमाणे प्रपंचामध्ये हे संसाराचे मायाजाल आपले आपणच निर्माण करीत असतो. ज्याप्रमाणे जादूगार हे निर्माण करतो तसं संसारातलं मायाजाल आपणच निर्माण करत असतो. मी, माझी माणसे, माझी संपत्ती, माझे सुख असे माझे माझे करत आपण त्या जाळ्याचे पदर वाढवत असतो. कोळ्याच्या जाळ्यात सापडून एखादा कीटक जीवानिशी जावा तसा आपण मनुष्यजन्म या जाळ्यात सापडून वाया घालवत असतो. खरं तर माझे माझे दिसणारे भासणारे सर्व खोटे असून केवळ आत्मरूपच सत्य होय हे ज्ञान आपणालाही होत नाही. पण जेव्हा हे ज्ञान होते, जसे जनकाला आत्ता होत चाललेलं आहे, तेव्हा हे सगळं मायाजाल हा जादूचा खेळ संपून जातो. मी केवळ चैतन्य स्वरूपाने निर्मल आहे ही जाणीव होते आणि एकदा ही जाणीव झाल्यावर ज्ञाता मग या खोट्या जगातील कशाचा स्वीकार करणार आणि त्याग तरी कशाचा करणार? कारण तो त्याग, स्वीकार, ग्रहण या सर्वांच्या पलीकडे जाऊन केवळ साक्षी होऊन कैवल्यानंदात शांतचित्त राहत असतो. आता याच्यावरती अष्टावक्र पुन्हा जनकाला उपदेश करतायत 19व्या श्लोकापासून. श्लोक क्रमांक 19. अष्टावक्र उवाच. तदा बंधो यदा चित्तं किंचिद्राक्षति शोचति, किंचित मुच्यति ग्रहाति, किंचित दृश्याति कुप्यति. अर्थ. अष्टावक्र म्हणाले, जेव्हा चित्त कशाची इच्छा धरते, कशाचा तरी शोक करते, काहीतरी त्यागते किंवा कशाचा तरी स्वीकार करते, कशाने तरी आनंदित होते किंवा कोप पावते, तेव्हा आत्म्याला बंधन असते. जनकाचे बोलणे त्याची प्रगती स्पष्ट करणारे होते. त्यामुळे अष्टावक्रशी त्याला पुढील उपदेश करायला आरंभ करतात. कशामुळे आत्मरूप असणारा जीव बंधनात सापडतो व तो कसा मुक्त होऊ शकतो हा प्रत्येक मुमुक्षूला पडलेला प्रश्न असतो. माणसाचे चित्त एकाग्र न राहता विषयांच्या सान्निध्यामुळे त्यामध्ये रंगण्याची वासना करू लागते. त्या विषयांच्या मधून सुख आणि दुःखाच्या, आनंद आणि चिंतेच्या विविध कल्पना करत बसते आणि मग पुढे त्या कल्पनांच्या मागे धावायला लागून त्या वस्तूंच्या, व्यक्तीच्या प्राप्तीची तर कधी त्यागाची इच्छा धरते. एखादी घटना व्हावी अशी अपेक्षा करू लागते. ती घडली की आनंदित होते आणि जर तसे झाले नाही तर रागावते. चित्ताच्या अशा गुंतण्यामुळे जीव बंधनात पडतो. संत सांगतात की याच गुंतण्यापूर्वीच त्यापासून लांब राहण्याचा मार्ग सर्वोत्तम आहे. परंतु प्रपंची माणूस त्यात गुंतला तरीही त्यातून मुक्त होऊ शकतो. या लांब राहण्याची किंवा मुक्तीची गुरुकिल्ली आत्मबल आहे. आत्मबल वाढवून मुळातलेच गुंतणे टाळता येते किंवा आत्मबल प्राप्त झाल्यानंतर त्या गुंत्यातूनही स्वतःची सुटका करून घेता येते. औषध कळण्यापूर्वी रोग कोणता हे जसे कळले पाहिजे, तसे मुक्ती काय म्हणजे काय हे समजण्यापूर्वी बंधन कशामुळे ते हे अष्टावक्र सांगत आहेत. ते म्हणतात, काही घेण्याची किंवा सांगण्याची इच्छा, कशामुळे आनंद किंवा राग किंवा कशामुळे ते दुःख किंवा सुख होते, तेव्हा ती भावना हेच आत्म्याला बंधन होत असते. श्लोक क्रमांक 80. तदा मुक्तिर्यदा चित्तं न वांछति न शोचति, न मुच्यति न ग्रहांति, न दृश्यति न कुप्यति. अर्थ. जेव्हा चित्त इच्छा करत नाही, शोक करीत नाही, त्याग करीत नाही आणि ग्रहणी करत नाही, कशानेही आनंदित होत नाही आणि क्रोधितही होत नाही,
तेव्हा ते मुक्तच असते. बंधन काय असते ह्या सांगितल्यावर अष्टावक्रात मुक्ती कशी असते याचे विवरण करीत आहेत. बंधन संपले की माणूस मुक्तच झाला. एखाद्याला दोरीने बांधलेले असते तेव्हा तो बंदी असतो, पण दोरा तुटल्या की तो बंधनातून मोकळाच होतो. म्हणजे बंध नाही, तीच मुक्तावस्था होय. आत्मस्वरूप जीव प्रशांत असतो, पण चित्तामध्ये विकार विषयांच्या होणाऱ्या हेरकाव्याने त्यामध्ये इच्छा आकांक्षा निर्माण होतात आणि त्या इच्छा आकांक्षा त्याचे बंधन बनतात. बांधलेल्या दोऱ्या तोडणे किंवा त्या बांधल्या न जाऊ देणे हे दोन्ही मोकळे होण्याचे रोजच्या व्यवहारातील मार्ग आहेत. त्याचप्रमाणे परमार्थ मार्गातही आत्मवृत्ती बळकट करून चित्तवृत्ती आवरून धरून वासना उठूच न देणे हा अवघड पण उत्तम मार्ग आहे. पण त्याचा प्रारंभ मुळापासून करावा लागतो. तेव्हा जर त्यावेळेला तो झाला नाही आणि वासना विषयांचे बंधन पडले तरीही अभ्यासाने, निग्रहाने आणि उपासनेने ती बंधने तोडून मुक्तावस्था प्राप्त करून घेता येते. आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना हा दुसराच मार्ग हा साधकाचा आपला मार्ग आहे. विषय व विश्वसंसार अनित्य असून केवळ आत्मतत्वच नित्य आहे हे ज्ञान विवेकाने ज्या क्षणी प्राप्त होईल त्याच क्षणी ही भावबंधने तुटून मुक्तावस्था प्राप्त होईल. अशा अवस्थेत सुख, दुःख, आनंद, राग, स्वीकार आणि त्याग यांना काही जागाच उरणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे वासना समूळ खाणोनी काढावी तेव्हाची गोसावी व्हावे त्याने. वासना सर्वतोपरी जेव्हा संपून जाईल तेव्हाच तो गोसावी होईल, म्हणजेच आत्मज्ञानाला प्राप्त होईल. याप्रमाणे हीच गोसावी म्हणजे मुक्त होण्याची लक्षणे आहेत. आज आपण इथेच थांबूया. आपल्या सर्वांना यामध्ये पुनरुक्ती वाटेल, पण ती आवश्यक आहे हे मी मागच्या वेळा सांगितलं. आपण सर्वजण प्रतिसाद देत आहे. खरं हे समजायला अवघड, डोक्यामध्ये गुंता करणारं सगळं आहे. शक्यतो आपण सोपं करून त्या मार्गाने जाण्याचा आपण प्रयत्न करतोय. आपण सर्वांच्याबरोबर मीही त्या मार्गात आणखीन पुढे जायचा प्रयत्न करतोय. लॉकडाऊनचा काळ तर संपत चालला आहे. हळूहळू बंधनं शिथिल होत आहेत. ती बंधनं शिथिल होण्याबरोबर आपल्या आत्म्यावर पडणारं बंधन शिथिल होण्याचा हाही एक मार्ग आहे असं मला वाटतं. आता उद्यापर्यंत आज आपण इथेच थांबूया. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या भागात 81व्या श्लोकापासून. तोपर्यंत नमस्कार.